निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, प्रचंड स्वविबळ पाठीशी नित्य आहे रे मना, नित्य आहे रे मना. जय शिवदत्त श्री स्वामी समर्थ महाराज. हॅलो. हा बोला ताई. श्री स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ. आज मी अर्चना बोलते. अर्चना किस्मतराव कल्याणहून बोलते. अरे बापरे. हा हा बोला बोला ताई. मी इथे आधारवाडीच्या समोरच राहते. हो. अरे वा. हो. हा, हा, हा. आणि मला माझ्या मुलाचा एक्सपिरियन्स शेअर करायचं होतं. त्याचा अनुभव आहे. अरे बापरे. त्याच्यासाठी फार मोठा अनुभव आहे. इव्हन आमच्या पूर्ण फॅमिलीसाठी मोठा आहे. ओ. केवढा आहे तो? तो आता 12वी झाला. ओ. 12th झाला त्याचा. ताई किती तुम्ही Actually- छान संस्कार करताय हो त्याच्यावर. हो ना. त्याला स्वामीच आहेत त्याच्यासोबत. क्षणोक्षणी स्वामी त्याला खूप अनुभव देतात. तर ते एक्सपिरियन्स मला सांगायचं. आणि खूप लहानपणापासून त्याच्या पाठीशी आहेत. अरे वा. लाईक मला सुरुवातीपासून सांगायचंय. ते नारायणा स्कूल माहितीये ना तुम्हाला? माहिती आहे. हो माहिती आहे. तर तिथे तो टॉपर होता. टॉपर. म्हणजे टॉपर म्हणजे 10th स्टँडर्ड मध्ये त्याला 98% मिळाले. ही वॉज अ टॉपर. वा 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 वा. हा, 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 हा. आणि तर त्याला 7th स्टँडर्ड पासून मी त्या स्कूलमध्ये टाकलेलं. अच्छा अच्छा. तर 8th स्टँडर्डला आता ते लोक जेई आणि नीटसाठी ते प्रिपेअर करून घेतात ते कॉलेज स्कूल. अच्छा. लहानपण म्हणजे 6वी पासून आहे ना मुलांचे ते अभ्यास तशाच करून घेतात. म्हणजे इंजिनिअरिंग आणि हे मेडिकल याच्यासाठी ते लोक फोकस करतात. तर आम्हाला दिसलं की तिकडे इंजिनिअरिंगचं आहे म्हणून आम्ही तिला 7th स्टँडर्ड पासून टाकलं. मग 8th स्टँडर्डला त्या लोकांना ना त्यांना प्रोजेक्ट होता. तर ते लोकांनी IIT मुंबईला मुलांना एक्झिबिशनसाठी नेलेलं. टेक्फेस्ट असतं. टेक फेस्टिवल होतं. तर तिथे सगळे फ्रेंड्स गेलेले आणि तिथून जो तो आला इतका स्माइली तितका त्याला इतका खुश झालेला. तो थोडासा छोटा होता तो. आणि एवढे स्वप्न घेऊन आलेला डोळ्यांमध्ये. मला बोलला मम्मी मला कळलं मला काय मला IIT मुंबईला ऍडमिशन पाहिजे. मला जे काय करायचं असेल ना मी मम्मी खूप हार्डवर्क करेल पण मला IIT मुंबईमध्ये ऍडमिशन पाहिजे. तर आम्हाला माहिती आहे IIT मुंबईमध्ये इम्पॉसिबल आहे. म्हणजे नाही होऊ शकत. पण तरी सुद्धा तो वर्कहार्ड करत राहिला. म्हणजे 8th स्टँडर्ड पासून त्याची जर्नी पूर्ण चेंज झाली. मग ते अभ्यास खूप डेडिकेटली केला त्याने. मग 10वी मध्ये त्याला 98% तो टॉप होता स्कूलमध्ये. मग त्याच कॉलेजमध्ये नारायणमध्ये ज्युनियर कॉलेज पण आहे. मग त्या लोकांनी तिकडे त्याला हायर केलं. म्हणजे 11th आणि 12th साठी. मग मी मागच्या वर्षी नोव्हेंबर डिसेंबर पासून मी स्वामींच्या सेवेमध्ये आली आहे. अच्छा. तेव्हा तुम्ही? तेव्हा आली. पण मी रामदास स्वामींचं आधीपासून करायची. अच्छा अच्छा. तर आणि स्कूल कसे ते लोक कृष्णाचं वगैरे गीता पठण वगैरे पण ते लोक करून घ्यायचे. वन्स इन अ वीक ते लोकांना ते स्कूलमध्ये ते लोक हे करून घेतात. अरे वा. तर तो त्याच्या बॅगेमध्ये गीता बुक ते भगवद्गीता आणि एक माळ तुळशीची माळ. आणि जेव्हापासून मी स्वामी सेवेत आली तेव्हापासून स्वामीचा फोटो तारक मंत्रवाला ते कंटिन्यू असायचे. तर काय झालं तो खूप म्हणजे 11वी नंतर खूप बर्डन झाला त्याला की खूप अभ्यास. मग तो डिप्रेशन मध्ये जायचा वगैरे. तर मी काय केलं की मला माहितीये की स्पिरिच्युअलिटी खूप महत्वाची असते मुलांना. कारण की ह्या सगळ्या गोष्टीमधून बाहेर काढते. तर मी त्याला लहानपणापासून म्हणजे 6 पासूनच त्याला आहे ना रुद्र अभिषेक करून घ्यायची मी. तर त्याच्यापासून त्याला वर्षातून एकदा तरी त्याच्याकडून रुद्र अभिषेक मंदिरमध्ये आपलं काळा तलावचं आहे ना. हो बरोबर. तर तिथे मंदिर आहे ना तिथे. हो. मग रुद्र अभिषेक सकाळी एकदम करून घ्यायची. आणि ते श्रावण महिन्यात वगैरे असा. आणि मग त्याला ते फील यायला लागलं. आणि तो मेडिटेशनला तेव्हा लहानपणापासून बसायचा ना तर त्याचा ना तो व्हायब्रेट करायचा म्हणजे थरथर कापायचा.
तर ओ. मला बोलायचं की मम्मी मला कसं तरी होतं ग, मी मेडिटेशनला बसलो ना तर माझं डोळ्यांचा मधला भाग आहे ना असं गोल गोल फिरतं आणि मला एकदम भीती वाटते. अरे. तर मी विचारलं एक दोन जणांना, ते बोललं नाही ते चक्र असतं ना, मीन चक्र, हा 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 हा. त्याचं ते लहानपणीच ओपन होईल, तर नको, हे खूप मोठं रिस्क आहे लहानपणापासून नको. तर मी ओ. त्याला सांगितलं ओम ते नको करूस, फक्त तू चॅन्टिंग कर, माळ कर वगैरे. हा तर तो हा. बोलतो मी मम्मी माळ जरी केलं ना तर मी त्याच्यामध्ये निघून जातो, म्हणजे त्याच्यात होऊन जातो तो, एवढं ओ, त्याचं एकदम आहे. कॉन्सन्ट्रेशन होतं त्याचं. खूप खूप. मग हं, नंतर असं झालं. मग त्याच्यानंतर हं. स्वामींच्या वेळेला हे काय झालं, 11th मध्ये वगैरे तो डिप्रेशन मध्ये आला. 12th मध्येच आता 12th मध्ये अरे अरे. जेव्हा त्याचे मेन्स होतं ना एक्झाम, हा. तेव्हा फार डिप्रेशन मध्ये आलेला. मम्मी मला बोलला मम्मी मला मेन्स तर क्लिअर झाली आहे माझी, तर त्याच्यामध्ये त्याला 96% मिळालेले. हा 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 हा. तर त्याच्यानंतर मग तो डिप्रेशनमध्ये आला आणि तो मला खूप रडायला लागला घरी येऊन. तो हा. बोलला की मम्मी मला नाही जमत आहे, मला असं वाटतं मी 1 वर्ष गॅप घ्यायला पाहिजे. हा. मला असं का बोलतोस तू? तर तो बोलला की मला प्रिपेअर एवढं झालेलं नाहीये आणि माझं स्वप्न जे आहे ते मला पूर्ण होणार नाही. हा तर हा मी हा. बोलले बाळा तू ट्राय तरी कर. हा. तर मी बोलले बघ तुझ्या मनात काय आहे, आणि तो असं शाय आहे ना, तो काही सांगत नाही. तर मी अरे. बोलले एक काम कर, डोळे बंद कर, हं. दरवाजा लाव, आता रात्रीची वेळ होती, हा स्वामींची बोल तू. हा तुझे हा जे काय मनात असशील ना तू सगळं स्वामींना सांग. हा आणि तू तुझे जे प्रॉब्लेम, मग स्वामी तुला सोल्युशन देतील काय ते. हा हा हा. मग त्यांनी सगळं सांगितलं स्वामींना, सांगून तो झोपला. आणि त्याला सवय आहे की रात्री हनुमान चालीसा बोलल्याशिवाय तो झोपत नाही. अरे वा. आणि स्वामींचं पण स्वामींशी बोलून तो झोपतो. मग त्या हं. दिवशी तो रडून रडून स्वामींना सगळं सांगितलं. काही आणि झालं. सकाळी मी झोपलेलीच होती. हा उठला आणि एकदम स्माईल करायला लागला, वेगळं स्माईल होतं. अरे मला वा. काय झालं, असं का हसतोस तू? हा. मला मम्मी काय झालं गं? मला काय? मला माझे स्वामी माझ्या स्वप्नात आले. अरे वा. मला त्यांनी मला दृष्टांत दिला. अरे वा. मग त्यांनी सांगितलं की स्वामी आले, पण ते कसे होते की लांब ते बसलेले आणि भगव्या रंगाचे होते पूर्णपणे. पूर्ण हो. भगव्या रंगाचे होते हा. आणि असे बसलेले, आणि हात त्यांनी मला दाखवला. हो. तर मी बोलली ओम हे संकेत आहे की तुझं स्वामींची सेवा आणि हनुमानजींची सेवा सोडायची नाही. भगवे हा. म्हणजे हनुमानजीचंच आहे. बरोबर तर आहे. मग तो प्रत्येक मंगळवार आणि शनिवार तो आरतीसाठी जातो हनुमानजींच्या. आणि गुरुवारी मॉर्निंगला तो अभिषेकसाठी जायचा. हो. अ, हे गोदरेजीला आहे ना तिथलं मठ, हा तिथे हा. तो अभिषेकसाठी जायचा आणि संध्याकाळी वेळ मिळाला तर आरतीसाठी पण तो जायचा. अच्छा. तर हा हा. त्यांनी ते कंटिन्यू ठेवलं, खूप कंटिन्यू ठेवलं. मग नंतर ॲडव्हान्सच्या दिवशी जेव्हा त्याचा पेपर होता, हा. तर मी असं पूजा वगैरे आटपलं सगळं आणि त्याला सांगितलं स्वामींना सांग की माझ्यासोबत चला, माझा आज पेपर आहे, मला आज तुझी गरज आहे. हं. तर तो जसा उभा राहिला तेव्हा फोटोचा आपलं गजरा असतो ना, हो 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 तो हो. गजरा कसा आपण बांधलेला नसतो, तर मी बरोबर. असंच फोटोला अडकवलेलं. हा हा हा. तर लिटरली तो हार खाली 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 येत होता. तर मी हो. बोललो ओ स्वामी बघ तुला संकेत देत आहेत, तुझा पेपर जाम भारी जाणार आहे, हा. टेन्शन घेऊ नको, स्वामींनी संकेत दिलंय. तर मी बघितलं मागे, फोटोच्या मागे, हा. तर एक तरी फूल असायला पाहिजे ना हार हो. लटकायला. हा. काही नव्हतं, ते चिटकलेलं होतं लिटरली. अय्या. आणि रात्री जेव्हा त्याचं बॉम्बेला हेअर सेंटर लागलेलं, तर रात्री जेव्हा घरी आला ना तेव्हा ते हार थोडा गळून पडला. पण तो येईपर्यंत तो हार तसाच स्वामींनी ठेवलेला. बापरे, बघा. तसाच ठेवलेला. मी बोललं स्वामी स्वामी क्षणोक्षणी तुझ्या बरोबर आहेत. आहेत, खरंय, आणि खरंय. नंतर तो बोलला मम्मी माझा पेपर असा गेला ना, आता बघू आता स्वामी काय सांगतायत. आणि अजून एक गोष्ट, आम्ही 15 मार्चला हा. इथे प्रदीप दादांच्या मठात गेलेलो अरे वा. नाशिकला. अरे वा. तर तिथे पण आमचे प्रश्न होते, पण तो आमच्या बरोबर येऊन बसलेला. नंतर हा. दादानी नुसतं त्याला बोललेलं काय बाळा तुझं काय आहे म्हणून. हा, तर हा, तो हा. बोलला दादा मला ना IIT मुंबईचं माझं ड्रीम आहे आणि माझं आहे ना ॲडव्हान्स क्रॅक करायचं, तर प्लीज मला गाईड करा की काय होणार आहे. हा, हा, तर हा. त्यांनी ते हसले. स्वामींचं हे होतं ना स्टॅच्यू,
स्वामींकडे बघतायत दादा आणि त्याच्याकडे बघतायत, स्वामींकडे बघतायत त्याच्याकडे बघतायत. तर ते हसायला लागल्यावर तू काय आहे रे, तू कशासाठी आलायस? स्वामींनी तुझ्यासाठी एवढं योजून ठेवलंय ना, तुझी योजना वेगळीच आहे स्वामींकडे. स्वामी मला जसं सांगतायत ना, संकेत देत आहेत, तू युपीएससी क्रॅक करणार आहेस. ओ मला आयटी तर काहीच नाही, तू तर हे होऊन जाशील रे. तुझे प्रश्न घेऊन आले त्याच्यापेक्षा मोठंच त्यांनी मला सांगितलंय की युपीएससी, आणि ह्याचं ते सेकंड ड्रीम आहे की तो युपीएससी ची परीक्षा देणार आहे. होणारच ताई त्याचं. मग तेव्हा आम्ही एकदम हे झालो, रिलॅक्स झालो. आणि इथेच आमच्या मठाच्या इथले एक भटजी आलेले आमच्या घरी, तर त्यांना आम्ही पत्रिका पण नाही, मी फक्त डेट ऑफ बर्थ तुमचं सांगितलेलं आणि त्यांना सांगितलं की हा आहे डेट ऑफ बर्थ. तर त्यांनी विचारलं हा कुठे गेलाय, मी मला कॉलेजला. तर तो ते एकदम असे फेशियल एक्सप्रेशन एकदम वेगळे होते. मला ह्याची पत्रिका एकदम कशी आहे, तर मी त्यांना सांगितलं हा मेडिटेशन करतो, स्वामींचं करतो, एवढं म्हणजे टिक्का लावल्याशिवाय तो घरातून बाहेर जात नाही वगैरे, खूप देवाचं करतो, खूप करतो. तर ते बोलले की हा मुलगा ना स्वामी जसं मला संकेत, कारण की ते पण स्वामींशी बोलतात, तर ते बोलले स्वामी जसं मला सांगतायत की आता ह्याची पत्रिकामध्ये विरुद्ध आहे की हा बिघडलेला पाहिजे, पण हा तसा नाही झालाय. हा ह्याची पत्रिका ना स्वामींकडे गेली आहे आणि स्वामी ते पत्रिका घडवतायत. तुम्ही याची काळजीच घेऊ नका, कारण की मला ह्याच्या पत्रिकामध्ये असं विरुद्ध दिसतंय, पण तुम्ही जसं सांगता की ह्याने टॉप केलं आणि खूप हुशार आहे आणि देवाचं पण करतो, मला हे मग स्वामींची लीला आहे आणि स्वामींकडेच हा मुलगा आहे. मला काय करायचीच गरज नाही, ह्याचं फ्युचर एवढं ब्राईट आहे ना, असं त्यांनी सांगितलं. आणि एंड ऑफ द डे जेव्हा ऍडव्हान्स त्याचं क्रॅक झालं, म्हणजे ऍडव्हान्सचा जेव्हा रिझल्ट आला, चांगलं त्याचा रँक आला, 964 रँक आला आणि खूप छान रँक आला. आणि त्याला असं वाटलं की ना मुंबईमध्ये भेटणार नाही, कारण की मुंबईमध्ये एकदम कमी सीट होते. तर 2 दिवसाच्या आधी तो खाली, तो आणि त्याचा फ्रेंड खाली उभा होता, तेव्हा एक काका आले. ते बोलले की बाळा माझी ऑटो आहे ना, सीएनजी संपले, तर मला बापगावच्या इथे सोडतोस का? तर तो हो बोलायच्या आधी ते बाईकवर बसले त्याच्या. अरे बापरे. बाईकवर बसले, तर बोला ठीक आहे चालेल, आणि मग तो गेला घेऊन त्यांना. मग नंतर जाताना अंधार आहे ना बापगावच्या इथे, रात्रीचं फार अंधार होतं, 9:30 10:30च्या वेळेला. बापरे. तर स्पीडमध्ये गेला, तर तो स्पीडमध्ये चालवतो, मग त्याला 2 स्पीड ब्रेकर लागले, एकामध्ये तो म्हणजे आदळला असं. आणि नंतर पुढच्या स्पीड ब्रेकरला ते काकाने सांगितलं अजून एक स्पीड ब्रेकर आहे बाळा, हळू चालव. मग नंतर आहे ना त्यांनी हळू चालवलं. मग नंतर थोड्या वेळाने त्यांना सोडवलं आणि बसल्या बसल्या ते काका त्यांना विचारत होते, बाळा तू डायरेक्ट विचारलं त्याला, स्वामींचा तुला अनुभव येतो का, काय काय अनुभव आले. तर ओम एकदम शॉक झाला, तर बोलला की अनुभव येत असतील काका, पण मी लक्ष देत नाही वगैरे. तर ते काका बोलले तू अक्कलकोटला जाऊन आलायस का? तर तो बोलला की हा एकदा गेलाय. तर ते बोलले जाऊ नये, एवढंच बोलले आणि उतरले. आणि उतरल्यानंतर तो येत होता आणि घरी आल्यानंतर मला सांगितलं अरे असे काका भेटलेले आणि त्यांनी मला सांगितलं. आणि परत ती स्माइल मला त्याच्या फेसवर दिसली. मला काय झालं म्हणून मम्मी, जाताना ना स्पीड ब्रेकर होता, मी आदळलो. सेकंड स्पीड ब्रेकर मध्ये त्या काकाने सांगितलं स्पीड ब्रेकर आहे हळू चालव, पण येताना मम्मी एकही स्पीड ब्रेकर नव्हता. अरे एक पण स्पीड ब्रेकर त्याला लागलं नाही, म्हणजे अंगावर काटे आले. मी एवढी चकित झाली. आणि 2 दिवसानंतर त्याचा रिझल्ट आला, गुरुवारचा होता. मी त्याच्यासाठी 11 गुरुवार करते ना, तर माझा 5वा गुरुवार होता. आणि सकाळी मी आंघोळीवरून आली आणि ह्यांनी रिझल्ट चेक केला की कुठे कुठे सेंटर मिळालं. फर्स्ट लिस्टच लागलेली फक्त, पहिल्या लिस्टवर बघितलं. मी बाथरूम मध्ये बाहेर आल्याला मम्मी मुंबई युनिव्हर्सिटीला लागलं म्हणून मी एवढी नाचायला लागली आणि रडायला लागली. स्वामींसमोर उभी राहिली, स्वामी खरंच तुम्ही. आणि एवढे आम्ही खुश झालो की बस
तो तर बोलला की मम्मी बस आता बस, मी आता आई, खूप वर्कआउट करणार. मला तुम्हाला बाळा कळलं का की जाताना त्याला स्पीड ब्रेकर लागत होते आणि हो. येताना लागले नाही. ह्याचा हा. अर्थ तुम्हाला कळला ना? की तेच म्हणजे त्याला की किती टेन्शन होतं की हे होईल का, ते होईल का, हा. किती होतं आणि किती सहज त्याचं लागलं बघा मुंबईत नंबर. हो, आणि मी त्याला सांगितलं, मला स्वामी 2 दिवसाआधी तुला येऊन तुला सांगून गेले, तुझं काम झालेलं आहे, मी केलेलं आहे. हा. तू अक्कलकोटला जाऊन ये, तुझी अक्कलकोटची तयारी तू कर आता. मला हे किती संकेत तुला दिलं स्वामींनी. ते अरे. बोलले मम्मी तो आता वृंदावनला गेलाय फिरायला अरे पूर्ण वा. कॉलेजमधून. हा, तर तो हा. उद्या येईल. तर मे बी आम्ही नेक्स्ट टू नेक्स्ट वीकला आम्ही अक्कलकोटला वगैरे जाऊन येऊ. जाऊन द्या, जाऊन आणि द्या. कसं आहे, असं स्ट्रीम मध्ये मिळालं की मुंबईमध्ये म्हणजे स्वामींनी असं केलं ना की पूर्ण युनिव्हर्सिटीमध्ये तो टॉपिकच नाहीये. बरं. आणि नवीन लॉन्च झाला मुंबईमध्ये आणि त्याला सगळे जे त्याला पाहिजे ना टॉपिक ते त्याच्यामध्ये मिळाले. मी हा. बोलली की जॅकपॉट निघाला आणि तो जो टॉपिक आहे ना नेक्स्ट इयर पासून एवढा फेमस होणार CS पासून, म्हणजे कम्प्युटर सायन्सच्या पेक्षा वरती, म्हणजे AI आता ऍडव्हान्स मध्ये आहे ना आता. हो 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 हो. AI वाला त्याला मिळालं ऍडव्हान्सचं. वा. पण ताई, मी आधी तुम्हाला नमस्कार घालेल की तुम्ही मुलाला लहानपणापासून एवढं छान घडवत आणलं. नाही, खरंच मी सगळ्यांना सांगेल बरोबर. ऑडिओ हे करायला. ह्याच्यानी की सगळ्यांनी मुलांकडून रुद्राभिषेक खूप महत्वाचा आहे. हो, हो. मंदिरात जाऊन रुद्राभिषेक करवावं आणि स्वामींचा अभिषेक आणि स्वामींचं जे सेवा आहे हा. ती करायला मुलांना सांगावं. ते स्वामी कुठे मुलांना नेतील ते. अगदी खरंय, मी खरंय. कधीपासून फोन करत होती की यार मला सांगायचंय तुम्हाला. हो, तुमचे आणि मिस कॉल भरपूर बघितले, पण एक तुम्ही call बडोद्याचा पण- कॉल चालू होता. अच्छा अच्छा. मोठा होता तुम्ही तो. खूप छान आहेत. ऍक्च्युली मला भरपूर करायचंय. मी आता नेक्स्ट करेल परत कॉल. मी नक्की तुमचा नंबर सेव्ह करून ठेवते. हा, आणि अर्चना तुम्हाला कीर्तिराव. मुलं किती आहे? एक मुलगा आहे, एक लहान मुलगी आहे. अच्छा अच्छा. ती कितवीला आहे? तिला आता ऍडमिशन घ्यायचंय मला प्ले ग्रुप मध्ये. अच्छा अच्छा. तिचं पण छान असंच संस्कार घडवता येतील आपण. हो, आणि- तिचं पण एक्सपिरियन्स आहे, ते मी नेक्स्ट टाइमला तुम्हाला सांगेल. अजून 2 अनुभव आहेत. नाही, खूप सांगेन छान ताई. आणि तुम्हाला. तुम्ही इतकं छान सांगितलं ना स्टेप बाय स्टेप की मन अगदी ना मग्न होऊन गेलं की मला कळलंच नाही वेळ कसा गेला एवढा. इतकं सुंदर सांगितलं ताई. स्पेशली मला ओमचं सांगायचं होतं की हा. ओम माझा एवढा ब्लेस्ड आहे ना की स्वामींच्या खरंच. जवळच आहे एकदम. आणि तो अगदी. खरंच नाही, छान. खूप छान ताई. मी शेअर करते. हं? हा, थँक्यू ताई. काळजी घ्या. हो, श्री गुड नाईट. स्वामी. गुड नाईट. टेक केअर. Bye. की असेच काही अनुभव असतील तर या दिलेल्या नंबरवर रात्री 9 ते 10 ह्या वेळेमध्ये तुम्ही शेअर करू शकता.